नमस्कार मित्रांनो, हक्काचा राजा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो, लाडकी बहीण योजना तुमचे या कारणांमुळे फॉर्म रिजेक्ट होऊ शकतात. मित्रांनो बघूया तुम्ही जे फॉर्म भरताना नाव दिलेलं आहे मित्रांनो, ते नाव आणि आधार कार्डवरील नाव मित्रांनो, ते दोघं नाव सेम पाहिजे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, अर्जदार महिलांचे वय 21 ते 65 असेल तरच फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. त्यानंतर तिसरी चुकी मित्रांनो, अर्जदाराचा पत्ता तुम्ही आधार कार्डनुसारच टाकायचा आहे मित्रांनो. फॉर्म भरताना पत्ता हा आधार कार्डवरूनच पाहून व्यवस्थित टाकायचा आहे. तर मित्रांनो, चौथी चुकी बघूया. अर्जदार महिलेचे आदिवास प्रमाणपत्र, जन्म दाखला, शाळा सोडण्याचा दाखला या सर्व मित्रांनो, ओळखपत्र, मतदान कार्ड हे सर्व डॉक्युमेंट मित्रांनो 15 वर्ष पूर्वीचे डॉक्युमेंट अपलोड करायचे मित्रांनो. त्या मागचे डॉक्युमेंट अपलोड केल्यावरच तुमचा फॉर्म मित्रांनो अप्रूव्हल होईल. त्यानंतर मित्रांनो, जर तुमचा जन्म महाराष्ट्रात झालेला नसेल तर तुम्ही तुमच्या पतीचे डॉक्युमेंट जोडू शकतात. त्यानंतरची चुकी मित्रांनो, आधार कार्ड नंबर व्यवस्थित टाकायचा आहे मित्रांनो. आधार कार्डवरून पाहून व्यवस्थित टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नको मित्रांनो. 2.5 लाखाच्या आत असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. त्यानंतर कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असल्याचे उत्पन्नाचा दाखला अपलोड करायचा आहे, किंवा नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जोडायला पाहिजे. त्यानंतर तुमचे ज्या बँकेत अकाउंट असेल त्या अकाउंट व पासबुकवरून सर्व माहिती व्यवस्थित भरायची. खातेदाराचे नाव, बँकेचे नाव, खाते क्रमांक, IFSC कोड व्यवस्थित पाहून टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक पाहिजे आणि बँक अकाउंट आधार कार्डला लिंक पाहिजे मित्रांनो. तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर मित्रांनो, पुढे बघूया की अर्जदार केंद्र शासनाच्या विविध विभागामार्फत राबवल्या येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दर महिना 1500. तर मित्रांनो, तुम्ही जर दुसऱ्या योजनांचा लाभ घेत असाल तर ती रक्कम 1500पेक्षा जास्त नको मित्रांनो. तर तुम्ही जास्त असेल तर या योजनेचा तुम्ही लाभ नाही घेऊ शकत. तर मित्रांनो, बघूया पुढे काय. तर मित्रांनो, तुमच्याकडे ट्रॅक्टरशिवाय दुसरी 4 चाकी गाडी नको आहे मित्रांनो असेल तर तुम्ही हा फॉर्म नाही भरू शकत मित्रांनो. ट्रॅक्टर असेल तर चालेल मित्रांनो. 4 व्हीलर गाडी नको तुमच्याकडे मित्रांनो, ही एक अट आहे. त्यानंतर कुटुंबातील सदस्य ऐकता म्हणजे कुटुंबातील 2च व्यक्ती हा फॉर्म भरू शकतात मित्रांनो. कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार नसायला पाहिजे मित्रांनो. त्यानंतर कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून शासनाचे कार्यरत सेवानिवृत्त नाही पाहिजे. म्हणजे मित्रांनो, तुम्ही जर सरकारी नोकरी करत असाल तुम्हाला या योजनेचा लाभ नाही मिळणार मित्रांनो. तर बघूया पुढे काय आहे. कुटुंबातील सदस्यांना कॉर्पोरेशन बॉण्ड उपक्रमाचे अध्यक्ष, संचालक, सदस्य. त्यानंतर कुटुंबातील एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने योजनेचा लाभ यापूर्वीच घेतलेला आहे. त्यानंतर अर्जदाराचे नाव व सादर केलेली कागदपत्रे यांच्या गावात तफावत आहे. नंतर इतर कारणे राहू शकतात मित्रांनो.